Myself, I am Professor Sanjay Sontakke, memory trainer. I have done one world record of memorizing 1000 lines and recalling them at random in the year 2nd June 1992. I have done a lot of work in these subjects. So today I am talking about conditioning of mind. कंडिशनिंग ऑफ माइंड म्हणजे मनाची धारणा, संकल्प. तुम्ही जो संकल्प करता त्याचा कसा तुमच्या माइंड एनर्जीशी संबंध आहे. तर मानवी व्यक्तीकडे किंवा मनाकडे जी 100% शक्ती आहे ती कॉन्शियस आणि अनकॉन्शियस दोन मध्ये डिवाइड होते. माणसाचं 10% मन हे कॉन्शियस असतं, ज्याने आपण कामकाजावर जातो, घरी येतो किंवा बोलतो, विचार करतो. आणि अंतर्मन जे असतं अनकॉन्शियस ते 90% असतं. म्हणजे कॉन्शियस माइंड पेक्षा अनकॉन्शियस माइंड हे 9 पट मोठं असतं. आणि त्यामुळे बघा, आपण एखादा निर्णय घेतो किंवा काही लोक निर्णय घेतात पालखीमध्ये की दारू नाही पिणार बाबा, तर हा निर्णय बाह्य मनाने घेतलेला असतो, कॉन्शियस माइंड की जे 10% असतं. मग ते कालांतराने तो ते विसरतो आणि तो ड्रिंक्स घेतो, नॉनव्हेज खातो. कारण अंतर्मन जे असतं ते 9 पट शक्तिमान असते, धक्के द्यायला सुरुवात करतं. आणि त्यामुळे कॉन्शियस माइंडने घेतलेला निर्णय हा फेल जातो आणि तो परत पूर्वपदावर येतो. जोपर्यंत तुम्ही कंडिशनिंग ऑफ माइंड 100% करत नाही, बाह्य मन आणि अंतर्मन, तोपर्यंत तो निर्णय होत नाही कायमस्वरूपी. हिप्नोटिझम हे जे शास्त्र आहे, तर हिप्नोटिस्ट काय करतात, समोरच्या माणसाला हिप्नोटाइज करतात आणि त्याचं बाह्यमन बेहोश करतात. आणि अंतर्मन जे आहे, ज्याच्या 9 पट मोठे, त्याच्यामध्ये काही सूचना टाकतात की जे त्या व्यक्तीला उपयुक्त ठरतात आणि ते त्याला सांगून करतात. आणि म्हणून ती व्यक्ती रिस्पॉन्स देतो. ज्याला तुम्ही हिप्नोटाइज करता तो अंतर्मनामध्ये सूचना स्वीकारतो आणि त्याचा त्याला उपयोग होतो. ज्याला तुम्ही हिप्नोटाइज करता तो सूचना कुठपर्यंत स्वीकारतो, जोपर्यंत त्याला ते फायद्याचं असतं तोपर्यंत. म्हणजे एखादा पोलीस ऑफिसर आहे, त्याला तुम्ही जसं सांगता तशा तो सूचना स्वीकारतो. पण जर तुम्ही त्याला असा प्रश्न केला की आपण काय काम करता, तर तो पोलीस ऑफिसर लगेच सांगतो ते मी सांगू शकत नाही, ते कॉन्फिडेन्शियल आहे. म्हणजे ब्लॅक मॅजिक वाले नेहमी सांगतात नाही का, की समोरच्या माणसाला एखादा मनुष्य पैसे हरवतो आणि तो काय सांगतो, मला हिप्नोटाइज केलं आणि माझे पैसे काढून घेतले. ते खोटं आहे. जोपर्यंत व्यक्ती रिस्पॉन्स देतो होशो हवाश मध्ये, तोपर्यंत तितकंच तुम्ही त्याला हिप्नोटाइज करू शकता. नाउ आय एम कमिंग टू द पॉइंट. एखाद्या माणसाला हिप्नोटाइज केल्यानंतर त्याचं जे मन आहे म्हणजे संकल्प, त्याची जी शक्ती आहे ते त्याप्रमाणे काम करायला लागते. म्हणजे मानवी मन किंवा त्याची जी शक्ती आहे ती संकल्पानुसार मागे पुढे होते. एखाद्या व्यक्तीला हिप्नोटाइज केल्यानंतर तो मास्टर त्याला म्हणतो की तू स्त्री झाला आता. मग ती व्यक्ती ऍक्सेप्ट करे, आता तू चालून दाखव बरं लोकांना स्त्री सारखं. मग तो स्त्री सारखं चालून दाखवतो. पहा बरं, स्त्री सारखं चालायचं एखाद्या पुरुषाने म्हणजे फार अवघड आहे. कारण स्त्री सारखं जर चालायचं असेल तर स्त्रीचा शरीराचा जसा ढाचा आहे तसा पाहिजे तुम्हाला, पोटामध्ये रिकामी जागा पाहिजे. तरी पण तो मनुष्य चालून दाखवतो स्त्री सारखं. म्हणजे एकतर ते तुम्हाला प्रयत्नपूर्वक करावं लागेल अभ्यास, किंवा जर व्यक्तीच्या पोटामध्ये स्त्रीला जशी जागा असते रिकामी गर्भधारणेसाठी तशी असेल तरच तुम्ही स्त्री सारखं चालू शकता. पण एखाद्या व्यक्तीला हिप्नोटाइज केल्यावर म्हणतो तू स्त्री झाली, आता तू स्त्री सारखं चालून दाखव, तर तो पुरुष स्त्री सारखं चालून दाखवतो. म्हणजे समोरचं जसं सांगेल तसं तो ऐकत जातो, कारण अंतर्मन जे 9 पट आहे ते त्याला सहाय्य देतात. समोरच्या माणसाला हिप्नोटाइज केल्यानंतर तो मास्टर त्या व्यक्तीच्या हातावर जळालेला किंवा जळता कोळसा ठेवतो आणि म्हणतो काय नाही, साधारण दगड आहे म्हटला. तर त्याचा हात जळत नाही. त्याला म्हणतो टाक आता खाली, मग तो टाकतो, त्या हाताला काहीच होत नाही. मग दुसरा प्रयोग करतो की त्याच्या हातावर साधारण दगड ठेवतो आपला आणि त्याला सांगतो तुझ्या हातामध्ये जळणारा
किंवा जो जळत आहे असा कोळसा ठेवलेला आहे, तर तो माणूस ते लगेच हातातला दगड फेकून देतो लांब. इथपर्यंत ठीक आहे, पण त्याचा हात जळतो आणि पापुद्रा येतो त्याला, नाही का, स्किन जळते तिथली. कारण संकल्पामुळे त्याच्या हातावर जिथं दगड ठेवलेला असतो तिथली स्किन जी आहे ती प्रसरण पावते, मागं पुढं होते आणि त्याच्यामुळे त्याला जळतो त्याचा हात. हिप्नोटाइजमुळे किंवा त्याची जी अंतर्मनाची 9 पट शक्ती आहे त्याच्यामुळे हे होतं. तो मास्टर एखाद्या व्यक्तीच्या हातावर जे दगड ठेवतो आणि त्याला सांगतो की जळता कोळसा आहे, तर तो दगड तर फेकून देतोच आणि जोरात ओरडतो स्किन जळाली म्हणून. म्हणजे एवढा इम्पॅक्ट ह्युमन बॉडीवर होतो हिप्नोटिझमचा. मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, तर कंडिशनिंग ऑफ माइंड हे महत्वाचे, संकल्प महत्वाचा आहे. तुम्ही जसा संकल्प करता त्यानुसार तुमची शक्ती ही कार्य करीत असते. आता एक असा इन्सिडेंट होतो की जे सांगण्यासाठी मी एवढी पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली. बुद्ध पौर्णिमा आहे सोमवारी आणि बौद्ध भिक्षुक हे फार फेमस आहेत. तर असे बौद्ध भिक्षुक बिहार मधून, म्हणजे बिहार हे गौतम बुद्धाचं गाव, गौतम बुद्धाने जिथं जिथं विहार केला त्याला नाव म्हणून ते बिहार राज्य. तर बिहार मधले काही बौद्ध भिक्षुक दरवर्षी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये जातात आणि तिथं असा प्रयोग करतात की जळती लाकडं, कोळसा याचा एक रोड तयार केला जातो आणि त्याच्यावरनं ते अनवाणी चालतात आणि त्यांना भाजत नाही. ते बौद्ध भिक्षुकशी असा संकल्प आहे, अशी धारणा आहे की बुद्ध आपलं रक्षण करतात, गौतम बुद्ध, आणि ते पण कधी बुद्ध पौर्णिमेला, एरवी नाही, अशी त्या बौद्ध भिक्षुकांची धारणा आहे. मग त्यामुळे ते बुद्ध पौर्णिमेला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये त्या रोडवरनं की जिथं जाळ आहे, कोळसा आहे, त्याच्यावरनं चालतात आणि त्यांच्या पायाला काय होत नाही. तर एकदा अशी घटना घडते की 12 बौद्ध भिक्षुक ते बिहार मधून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये तो प्रयोग करतात. 11 जण चालतात आणि एक जळतो त्यातला. त्याचं कारण असं आहे की त्याच्या मनामध्ये संकल्प नसतो की असं होईल म्हणून. तो युरोपियन कंट्री बघायला पिकनिकला आलेला असतो, पण त्याच्या मनामध्ये संकल्प नसतो की बुद्ध आपलं रक्षण करतील. केवळ तो देश बघायला आलेला असतो आणि त्याचा संकल्प नसल्यामुळे तो जळतो. आता याच वेळेस दुसरी घटना घडते की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर्स हा प्रयोग पाहत असतात आणि एका प्रोफेसरला असं वाटतं की बरोबर आहे, नाही का, अग्नी नाही जाळू शकत. त्याच्यामध्ये मनामध्ये धारणा पक्की होती आणि काय नाही, तो उठतो, पायातला बूट वगैरे काढून ठेवतो आणि त्या अग्नीवर, जाळावर नाचतो सगळीकडे, पण त्याला काही होत नाही, त्याच्या पायाला काही होत नाही, तो जळतही नाही. कारण त्याच्या मनामध्ये एवढी धारणा पक्की होती की जर हे 11 जण चालतायत तर आपण निश्चितपणे चालू शकतो. आता महत्वाचा मुद्दा असा की 11 जणांना फार विशेष वाटतं नंतर की अरे आपलं तर रक्षण बुद्ध करणार आहे, बुद्ध पौर्णिमा आहे. हा माणूस तर नास्तिक आहे, पण हा जीसस क्राइस्टला पण मानत नाही, युरोपियन माणूस आहे, हा प्रोफेसर आहे, आणि ह्याचं कसं काय रक्षण झालं, हा का नाही जळाला. तर त्याच्या मनामध्ये धारणा पक्की असते, संकल्प पक्का असतो, त्याला पूर्ण विश्वास असतो की जर हे 11 माणूस चालतात तर आपण निश्चित चालू. आणि त्यामुळे तो नुसतंच चालत नाही त्या जाळावरनं, तर नाचतो, तिथून बाहेर येतो आणि त्याला त्याच्या अनवाणी पायाला काही होत नाही. बौद्ध भिक्षुकांच्या मनामध्ये अशी शंका निर्माण होते की आपलं रक्षण गौतम बुद्ध करणार आहेत किंवा बुद्ध करणार आहेत, पण हा तर नास्तिक आहे, हा जीसस क्राइस्टला पण मानत नाही, म्हणजे क्राइस्ट पण ह्याचं रक्षण करणार नाही, मग ह्याचं रक्षण केलं कोणी, हा कसा काय ह्या जाळावरनं चालू शकला, अशी शंका त्याच्या मनामध्ये येते.